नाही, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ज्या प्रकारे मतदारांची नोंदणी म्हणून करण्याचा जो काय घाट घातला त्यांनी, की रस्त्यावरती समजा एखादा माणूस झोपला असेल तर झोपलेल्या रस्त्यावरच्या माणसाची कुठचीही शहानिशा न करता त्याचं मतदार यादीमध्ये नाव टाकणं, नाही उद्या बोगस मतदानासाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातील. उद्या हे कोण नागरिक आहेत माहिती नाही, मग ते पाकिस्तानातनं आलेत, बांगलादेशातनं आलेत, कोण आलेत, या देशातनं परप्रांतातनं आलेत, बरं ते काय करतात इकडे, कशाच्या कुठच्याही प्रकारची शहानिशा न करता त्यांचं मतदार यादीमध्ये नाव टाकलं जातं. ही कुठची सिस्टीम आली? याला काय तुम्ही डेमोक्रेसी म्हणणार का या सगळ्या गोष्टीला? मग आत्ता माझ्याकडे इथे ह्या बाईंचं नाही पत्ता, काय सिद्धिविनायक मंदिराजवळील नरदुल्ला टँक मैदान हा पत्ता, आणि या पत्त्यावरती यांना रेशन कार्ड मिळाले, याला पॅन कार्ड मिळाले, आधार कार्ड मिळाले. म्हणजे या सर्वसामान्य मतदार जो असतो त्याला इतक्या कटकटींना सामोरं जावं लागतं की जो या महाराष्ट्राचा नागरिक आहे, मराठी माणूस आहे, त्याला जर समजा इतक्या कटकटींना सामोरं जावं लागतं आणि ह्या कोणीही रस्त्यावरती झोपलं त्याला पॅन कार्ड मिळतं, तुमचं आधार कार्ड मिळतं. बरं ते येतं कुरिअरने, म्हणजे कुठे येतं? कट्ट्यावर. म्हणजे लोक इतक्या सगळ्या प्रकारे त्रासलेली असताना त्यांच्यापर्यंत घरापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत आणि ह्यांना या मैदानांच्या कट्ट्यावरती पॅन कार्ड आणि आधार कार्ड वगैरे मिळायला लागली. ही कोण माणसं आहेत? कोणी सांगितलं? हे बघा, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, हे मला पण मान्य आहे. पण याचा अर्थ तुम्ही कुठचीही शहानिशा न करता जर समजा तुम्ही असं कोणालाही मतदार यादीमध्ये नावं टाकायला लागला तर बघायला नको. आणि म्हणून मी त्यांना आता चक्रवर्ती साहेबांना हेच सांगितलं की पहिली ही आता जेवढी तुम्ही नावं नोंदवलेली आहेत त्या सगळ्या गोष्टीला पहिला तुम्ही स्टे द्या, थांबवा. ते तुम्ही दिल्लीच्या तुमच्या निवडणूक आयोगांना कळवा आणि त्यांच्याकडनं पुढच्या इन्स्ट्रक्शन्स जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत या गोष्टीला काही अर्थ नाही. ते बोलले आजच्या आज आम्ही पुटअप करतोय दिल्लीला आणि आम्ही ही आतापर्यंत केलेली जी गोष्ट आहे ती थांबवतो आणि त्याच्या पुढे दिल्लीवरनं काय इन्स्ट्रक्शन येईल त्याच्यासाठी आम्ही थांबतोय. हो, यादी दिली ना. नाही, मुंबईत किती आहेत आता हे त्यांनी शोधलं पाहिजे, कळलं का? प्रत्येक ठिकाणी हा त्यांचा विषय आहे ना, की त्यांनी अशा बेघरांची किती नोंद केली आहे ही त्यांच्याकडेच असणार. आमच्याकडे जेवढी यादी आली तेवढी आम्ही त्यांना दिली. त्याच्यावरून काँग्रेसची भूमिका अशी आहे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष की सर्वांना मतदानाचा अधिकार असावा, त्या भूमिकेने आम्ही त्यांना सपोर्ट करतो. नाही, त्यांचा विषयच येत नाही. मुळात माणिकराव ठाकरेंचा ह्याच्याशी काही संबंध येत नाही. हा निवडणूक आयोगाचा विषय. म्हणजे हे सगळे करताना, लांडलबाड्या करताना माणिकराव ठाकरेंनी पैसे दिलेत का? माणिकराव ठाकरेंचा संबंध काय ह्याच्याशी? हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, हा निवडणूक आयोगाने सोडवावा. बांगलादेशी घुसखोर अनेक ठिकाणी आहेत किंवा अशा लोकांची अनेक म्हणजे आपल्या मतदारांमध्ये नाव आहेत असं येते पुढे. एक प्रकार समोर आला, यात्री बार म्हणून एक ठिकाण आहे, इथे 28 किंवा 78 लोकांची नावं. एक्झॅक्टली हीच तर गोष्ट आहे ना. म्हणजे या सगळ्या गोष्टीला काही तुम्ही आकार देणार नसाल तर हे कोणाच्या उद्या हातामध्ये राहणार? म्हणजे या राज्याच्या, या शहरांच्या निवडणुकांचे कोण निवडून यावेत ह्याचे अधिकार जर इथल्या स्थानिक नागरिकांना नसतील आणि बाहेरचे लोक येऊन ठरवणार असतील, मग उपयोग काय निवडणुकांचा? कोणाचा किंवा कुठल्या काही आपल्या सत्ताधारी? नाही, मला माहिती नाही याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे. ज्यांनी या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत त्यांच्याकडे आज आम्ही आलेलो आहे. त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जसं मागच्या वेळेला मी सांगितल्यानंतर रेशन कार्ड हे हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही, कळलं? तसे इतरही विषय आहेत ना. हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाने एकदा नीट त्याच्यावरती काम करावं, एकदा ठरवावं. अन्यथा ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. अर्थातच आपण ज्यावेळेला म्हणतो की इथे आज मुंबईसारख्या शहरामध्ये, आता परवा दिवशी मागे पुण्याला झालं, या सगळ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत, रोज चोऱ्या माऱ्या होत आहेत, दरोडे पडत आहेत, या सगळ्या गोष्टी घडत असताना परवा दिवशी कल्याण डोंबिवली झालं. सो तुम्हाला माहितीच नाही या शहरांमध्ये येऊन राहतंय कोण, कोण काय करतंय, कोणाचं काय चाललंय, काही कशाला पत्ता नाही आणि याच्यावरती आपण जगायचं.
म्हणजे मला असं वाटतं की पोलिसांनी पहिल्यांदा या गोष्टींना आक्षेप घेतला पाहिजे की तुम्ही कोणालाही मतदार यादीमध्ये नाव कसं काय, आणि काही म्हणजे त्याला काही संबंध नसताना त्यांना आधार कार्ड येतं, त्यांना पॅन कार्ड येतं. सर तुम्ही जसं म्हणाला हं? जे तुम्ही पुरावे सादर करतात ना, माधव मंडळांनी 100 बोगस मतदार यादी त्याला दिली. तुम्ही काही पुरावे दिले नाही. ज्यांनी हे बनवलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का, आणि किती कसं होतं? नाही, कसं होतं की त्यांनी आता तेच सांगितलं की दिल्ली निवडणूक आयोगाने असं सांगितलं की प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार पाहिजे. पण तो प्रत्येक जो नागरिक आहे तो कोण आहे, तो कुठून आलाय. म्हणजे उद्या कसं आहे, त्यांनी दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी दिलेली जी माहिती आहे, त्या कोण जो तिथे कट्ट्यावरती झोपलेला असेल ती खरी आहे असं ग्राह्य धरून त्याचं मतदार यादीत नाव टाकलं जातं. त्याची कुठचीही शहानिशा केली जात नाहीये. हे आपल्या सतत विवेक बुद्धीला पटतंय की नाही. सो त्याचे जे काही पुरावे आहेत, या पुरावे आम्ही त्यांना आता सादर केलेले आहेत. त्या पुराव्याच्या त्याची जी कॉपी आहे, त्याची जी प्रत आहे तीही तुम्हाला देतो. त्याच्या कॉपीज आणलेल्या आहेत. त्यांना दिलेलं निवेदनही मी तुम्हाला देतो. सो आपण ते चेक करून घ्यावं. सर तसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही निवडणूक आयोगाकडे सांगितलंय, तर काँग्रेस असं म्हणणं होतंय की त्यांनी असा अनौपचारिक सल्ला दिला की अशा पत्त्यावर 3 वेळा निवडणूक अधिकाऱ्याने जावं आणि 3 वेळा. माझं असं म्हणणं आहे ह्याच्यात काँग्रेसचा किंवा कुठच्याही पक्षाचा संबंध येत नाही. कुठच्याही राजकीय पक्षाने याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. मी जो आता आलोय तो कुठच्याही नागरिकाचा अधिकार खेचून घेण्यासाठी आलेलो नाही मतदानाचा. माझं असं म्हणणं आहे, हा सुरक्षेचा प्रश्न आहे. हा इथल्या नागरिकांच्या त्यांचा जो अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही गदा आणतात. इथल्या तुम्ही सिस्टीमवरती ताण आणतात, सर्वच सिस्टीमवरती. त्याच्यामुळे इतर कुठच्या राजकीय पक्षाने याच्यामध्ये बडबड करू नये. हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, निवडणूक आयोगाने सोडवावा. बरं, सगळ्यात